नाहीतर काय भागाभागात फरक राहतो बोलण्यात, आहे का नाही? आम्ही मराठवाड्यातले, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले, मग त्याच्यामुळे जरा फरक पडतो. आमच्याकडे माणसं मेल्यावर जातात, तुमच्याकडे कसं आहे? कोण म्हणलं जितीच? आमच्याकडे नवरदेवाला घोड्यावर नेतात, तुमच्याकडे कसं आहे? गाढवावर. म्हणजे तुमचं आमचं जवळजवळ एकच आहे, हे का नाही? आता वाजलेत बघा 9. आता आपल्याकडे उरलाय किती वेळ? बाप्पा किती उरलाय? 1 तास. पण सांगू तुम्हाला, 1 तासात मी तुम्हाला चिंतन गोड देणार आहे. फक्त सर्वांगाचं कान करून ऐकायचं, है का नाही? जसं चुकली या पुत्राची वार्ता, बस आई जसं आपलं मूल बाजारात चुकल्यावर जशी त्या मुलाच्या दिशेनं तिची नजर असते, तिचे कान असतात, तशा पद्धतीने कीर्तन श्रवण करायचं, है का नाही? आणि म्हणून या धर्ममंडपामध्ये आपण बसल्यानंतर इथं मन एकाग्र झालं पाहिजे. नाहीतर इथं बसायचं आणि घरच्या कुलपाला झटका हाणायचं, त्याचा काही उपयोग होत? त्याचं कारण आहे बघा. मी बोलत नाही, माऊली ज्ञानोबराय सांगतात,